शेवटचे 15 दिवस बाकी आहेत बोर्ड एक्झामसाठी. आता हे शेवटचे 15 दिवस जर तुम्ही मला दिले, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, की बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही 90+ % स्कोर करू शकतात. जरी तुमची प्रिपरेशन 0 लेव्हलवरती असेल तरी. आता हे शक्य आहे का? तर हो, हे शक्य आहे. तर कसं? तर बघा, सगळ्यात आधी तुमच्या मनातनं, तुमच्या डोक्यातनं ही भीती काढून टाका, की बोर्डाचे पेपर हे अवघड असतात. तर बघा, 1ता 10वीचे बोर्डाचे पेपर सगळ्यात सोपे असतात. जगातली सगळ्यात सोपी गोष्ट जी असणार आहे, ती असणार आहे तुमचे 10वी बोर्डाचे पेपर. कारण बघा बोर्डाकडे अजिबात वेळ नाही, की तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये नवीन काहीतरी विचारलं जाईल. मागच्या 5 वर्षांच्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही एनालिसिस केलं, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये सेम क्वेश्चन टाइप रिपीटिव्हली विचारले जात आहेत. सेम टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जात आहेत. परीक्षेमध्ये नवीन काहीही विचारलं जात नाही. आता बघा पेपर पॅटर्न फिक्स आहे. त्यानंतर क्वेश्चन टाइप फिक्स आहेत. त्यानंतर पुस्तकाच्या बाहेरचं तुम्हाला काहीही विचारलं जात नाही. मग कशाला टेन्शन घेताय? तर बघा पुढच्या 15 दिवसांसाठी जो प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे, त्या प्लॅनला, त्या स्ट्रॅटेजीला फॉलो करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, की तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये 90+ % स्कोर करू शकतात. आता यासाठी सगळ्यात आधी हा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण बघा बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये हा चॅनल तुम्हाला 100% हेल्पफुल ठरणार आहे. आता बघा शेवटचे 15 दिवस तुमच्या हातात आहे. आता शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असणार आहे. आता वेगळं करायचं म्हणजे काय? तर काय करायचंय? तर तुम्हाला प्रायोरिटी वाईज अभ्यास करायचा असणार आहे. आता बघा सगळ्यात आधी प्रायोरिटी 1 मध्ये तुम्हाला सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 हे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर प्रायोरिटी 2 मध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रायोरिटी 3 मध्ये तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्र, त्यानंतर भूगोल विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा प्रायोरिटी 3 मध्ये इतिहास आणि भूगोल हे 2 विषय काय घेतले? कारण बघा इतिहास विषयाचा पेपर आणि भूगोल विषयाचा पेपर तुमचा सगळ्यात शेवटचा पेपर असणार आहे. म्हणजे आजपासून जवळपास तुम्हाला 1 ते 1.5 महिना असणार आहे अभ्यासासाठी. त्यामुळे प्रायोरिटी 3 मध्ये आपण इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल विषयाच्या पेपरला घेतलेले आहे. आता बघा प्रायोरिटी 1 मध्ये तुम्हाला सायन्स आणि मॅथ हे 2 सब्जेक्ट का घेतलेले आहेत? तर बघा सायन्स आणि मॅथ असे 2 सब्जेक्ट आहेत, ज्यांचा अभ्यास जर तुम्ही कन्सेप्च्युअल क्लिअर केला असेल, तरच तुम्ही परीक्षेच्या आधी त्यांना रिव्हिजन करून आणि परीक्षेमध्ये चांगले गुण स्कोर करू शकतात. त्यामुळे प्रायोरिटी 1 मध्ये आपल्याला सायन्स आणि मॅथ हे 2 सब्जेक्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर प्रायोरिटी 2 मध्ये आपण मराठी, इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत म्हणजे जे लँग्वेजचे पेपर आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. आता बघा हे पेपर अगदी सोपे असतात. वर्षभर जरी तुम्ही ह्या विषयांचा अभ्यास केलेला नसेल, तरी परीक्षेच्या 1 ते 2 दिवस अभ्यास करून तरी तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये ह्या विषयात चांगले मार्क्स स्कोर करू शकतात. त्यामुळे प्रायोरिटी 2 मध्ये आपण लँग्वेजचे विषय घेतलेले आहेत. आता बघा प्रायोरिटी 1 मध्ये आपल्याला पहिला सब्जेक्ट अभ्यासायचा सायन्स 1. आता बघा सायन्स 1 ह्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करणार? तर बघा सायन्स 1 विषयामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी इम्पोर्टंट टॉपिक्स अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा जे टॉपिक्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, हे मागच्या 5 वर्षामध्ये रिपीटिव्हली ह्या टॉपिक्सवरती क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे अभ्यास करताना सगळ्यात आधी हे टॉपिक्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा सगळ्यात आधी चॅप्टर नंबर 1 मध्ये तुम्हाला केपलर लॉ अभ्यासायचा असणार आहे. या टॉपिकवरती तुम्हाला 100% 3 मार्क्ससाठी क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट ऑफ पिरियोडिक टेबल हा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे. आता बघा ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला डोबेरियानर ट्रेड्स अभ्यासायचे आहेत. त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल त्यामध्ये तुम्हाला मेरिट्स आणि डिमेरिट्स अभ्यासायचे असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबलचा अभ्यास करायचा आहे. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये सुद्धा तुम्हाला किती ब्लॉक्स असतात, किती ग्रुप्स असतात, किती पिरियड्स असतात, त्यानंतर मेटोलॉइड काय असतात, अशा सगळ्याच कन्सेप्ट तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या क्लिअर करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबल सोबत तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा अभ्यासायचं असणार आहे. आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये पहिल्या 20 एलिमेंटचा तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. यावरती 100% बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. तर बघा सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट ऑफ पिरियोडिक टेबल कंप्लीट करायचे असणार आहे. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे, यामध्ये टाइप्स ऑफ रिएक्शन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर नंबर 3 मध्ये तुम्हाला 4 टाइपच्या रिएक्शन दिले आहेत. 4ही टाइपच्या रिएक्शनची डेफिनेशन विथ रिएक्शन म्हणजे विथ एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे किंवा अभ्यासायचं असणार आहे. आता बघा बोर्ड एक्झाममध्ये कसा क्वेश्चन होतो, सिंपल तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते किंवा तुम्हाला रिएक्शन दिली जाते आणि तिचा टाइप तुम्हाला आयडेंटिफाय करायला विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला चॅप्टर नंबर 3 मध्ये टाइप्स ऑफ रिएक्शन अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर चौथं चॅप्टर आहे, यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर हे जे 2 टॉपिक्स आहेत तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. आता बघा इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटर हे टॉपिक्स अभ्यासताना सगळ्यात आधी प्रिन्सिपल तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्यानंतर वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन हे 3 पॉईंट्स तुम्हाला ह्या टॉपिकवरती अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 आहे तुमचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या चॅप्टरमधनं फार डिफिकल्ट क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जात नाही. त्यानंतर चॅप्टर नंबर 7 आहे लेन्सेस. आता बघा लेन्सेस चॅप्टर थोडंसं लेंदी आहे, पण सगळ्यात इझी चॅप्टर तुम्ही त्याला म्हणू शकतात. आता बघा लेन्सेस चॅप्टरमध्ये हे सगळं तुम्हाला अभ्यासत असताना तुम्हाला ह्युमन आय हा टॉपिक अभ्यासायचा असणार आहे. आता बघा ह्युमन आयची डायग्राम तुम्हाला मोस्ट आयएमपी असणार आहे आणि ह्युमन आयचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचं असणार आहे. आता ह्या टॉपिकवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.
यानंतर पुढचं चॅप्टर आहे तुमचं चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी. आता बघा हे सगळ्यात सिम्पलेस्ट चॅप्टर तुमच्यासाठी असणार आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला एकच टॉपिक अभ्यासायचा आहे. तो आहे तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. यामध्ये तुम्हाला ऑल टेक्निक्स अभ्यासायचे असणार आहेत. आता यानंतर तुमचं 9वं चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड. आता बघा हे सुद्धा चॅप्टर खूप इझी आहे. ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एकच कन्सेप्ट अभ्यासायचे, ते असणार आहे तुमचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर. आता बघा तुम्हाला कुठलाही कंपाऊंड दिला जाऊ शकतो आणि त्याचं तुम्हाला आययुपीएसी नेम विचारलं जाऊ शकतं. आता बघा चॅप्टर नंबर 8 आणि चॅप्टर नंबर 9 हे दोन्ही चॅप्टर खूप सिम्पलेट चॅप्टर आहेत. या चॅप्टरला तुम्हाला जास्त डिटेलमध्ये अभ्यास करण्याची गरज नाही. त्यानंतर तुमचं शेवटचं चॅप्टर आहे स्पेस मिशन. आता बघा हे पण चॅप्टर खूप सिंपल आहे. ह्या चॅप्टरमधनं फार डिफिकल्ट क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जात नाही. आता बघा सायन्स 1चा अभ्यास करताना हे टॉपिक्स तुम्हाला प्रायोरिटी 1 मध्ये म्हणजे सगळ्यात आधी अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर बघा सायन्स 1चा अभ्यास करताना तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अभ्यासायचे असणार आहेत. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर तुम्हाला माहिती नसेल तर यावरती आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये सायन्स 1च्या प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत. आता बघा तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आता बघा ह्या व्हिडिओमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले आहेत त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर सुद्धा मी प्रोव्हाइड केले आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त स्टडी करण्याची गरज नाही. फक्त तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन मी तुम्हाला इम्पॉर्टंट दिलेले ते क्वेश्चन ॲज इट इज पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा सायन्स 1चा अभ्यास करताना तुम्हाला डायग्राम्स आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा डायग्रामचा आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुमचा 70% सिलेबस यामध्ये अभ्यासला जातो. त्यामुळे अभ्यास करताना सगळ्यात आधी जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले त्या टॉपिक्सला नीट प्रिपेअर करा. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी करा आणि त्यानंतर तुम्हाला डायग्राम बेस्ड आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन अभ्यासायचे असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पुढचे 15 दिवस सायन्स 1चा अभ्यास करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढे सायन्स 2. जर बघा ज्या पद्धतीने आपण सायन्स 1ला अभ्यासलं त्याच पद्धतीने तुम्हाला सायन्स 2चा अभ्यास देखील करायचा असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स देतोय जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये रिपीटेडली विचारले जातात. त्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक्सला सगळ्यात आधी प्रिपेअर करा. तर बघा सगळ्यात आधी चॅप्टर नंबर 1 मध्ये तुम्हाला ऑल एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा यासोबत तुम्हाला डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि लॅमार्किझमचा प्रिन्सिपल सुद्धा अभ्यासायचा असणार आहे. आता ह्या चॅप्टरमधनं हे जे 4 टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले, ज्यामध्ये ऑल एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन, त्यानंतर डार्विन्स थेरी आणि लॅमार्किझमचा प्रिन्सिपल या टॉपिक्सवरती तुम्हाला एक तरी क्वेश्चन 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे चॅप्टर नंबर 1चा अभ्यास करताना तुम्हाला ऑल एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर डार्विन्स थेरी आणि लॅमार्किझमचा प्रिन्सिपल सुद्धा अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला प्रोटीन सिंथेसायझिस त्याची कंप्लीट थेरी तुम्हाला अभ्यासायची असणार आहे. यामध्ये सेंट्रल डॉग्मा काय असतो, त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन काय असतं, ट्रान्सलोकेशन काय असतं, ट्रान्सलेशन काय असतं, या सगळ्यांच्या डेफिनेशन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर पुढे एनर्जी प्रोडक्शन. आता बघा एनर्जी प्रोडक्शन ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. तो असणार आहे तुमचा ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल. यावरती तुम्हाला 100% 3 मार्क्सचा क्वेश्चन एक तर थेरीमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड किंवा डायग्राम बेस्ड विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल हे दोन्ही टॉपिक्स नीट प्रिपेअर करायचे असणार आहे. त्यानंतर पुढे सेल डिव्हिजनचा टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला हा टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर मायटोसिस आणि मिओसिस यांचा डिफरन्स तुम्हाला आयएमपी असणार आहे. हा डिफरन्स तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर पुढे आपलं चॅप्टर नंबर 3 आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला मॉडर्न टेक्निक ऑफ रिप्रोडक्शन अभ्यासायची असणार आहे. आता बघा ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला IVF काय असतं, त्यानंतर स्पर्म बँक काय असतं, त्यानंतर सरोगसी काय असतं, हे तिन्ही टॉपिक डिटेलमध्ये अभ्यासायचे असणार आहे. त्यानंतर ह्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा सुद्धा अभ्यास करायचा असणार आहे. आता बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल डिटेलमध्ये अभ्यासायची असणार आहे. आता बघा हा जो टॉपिक आहे मेन्स्ट्रुअल सायकल, हा टॉपिक तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर पुढे पॉवर जनरेशन कन्सेप्ट ही आपल्याला अभ्यासायची चॅप्टर नंबर 5 मध्ये, जे चॅप्टर आहे तुमचं टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये पॉवर कशी जनरेट होते, म्हणजे प्रत्येक पॉवर प्लांटचं तुम्हाला फ्लो चार्ट आणि डायग्राम तुम्हाला आयएमपी असणार आहे. तुम्हाला प्रत्येक पॉवर प्लांटची डायग्राम तुम्हाला माहिती पाहिजे, त्यानंतर फ्लो चार्ट माहिती पाहिजे, त्यानंतर किती स्टेपमध्ये आणि कशा पद्धतीने पॉवर जनरेट केली जाते हे सुद्धा तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं असणार आहे. त्यानंतर पुढे आपलं 6वं चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. आता बघा हे चॅप्टर तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये आयएमपी असणार आहे. या चॅप्टरमधनं तुम्हाला 3 मार्क्ससाठीचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. आता ह्या चॅप्टरचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात आधी प्रत्येक ॲनिमलचं क्लासिफिकेशन अभ्यासायचं असणार आहे. त्यानंतर प्रत्येक ॲनिमलच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. तर बघा हे चॅप्टर तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा चॅप्टर नंबर 8 बायोटेक्नॉलॉजी, चॅप्टर नंबर 9 सोशल हेल्थ आणि चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. हे तिन्ही चॅप्टर खूप सिंपल आहेत. ह्या चॅप्टरमधनं तुम्हाला फार डिफिकल्ट क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले जात नाही. आता ह्या चॅप्टरमधनं जे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ते सर्व क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधले असतात. एक्सरसाइजच्या बाहेरचा क्वेश्चन ह्या चॅप्टरमधनं बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जात नाही. आता ह्या चॅप्टरची प्रिपरेशन करताना तुम्हाला एक्सरसाइजमधलेच क्वेश्चन अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा सायन्स 2चा अभ्यास करताना हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले, या टॉपिक्सला तुम्हाला पहिले प्रायोरिटी द्यायचे. हे टॉपिक सगळ्यात आधी तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत.
त्यानंतर बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. जर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन माहीत नसेल तर यावरती आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ बघा, त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चनचा स्टडी करा. त्यानंतर तुम्हाला डायग्राम बेस्ड आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सायन्स 2चा अभ्यास बोर्ड एक्झामसाठी पुढच्या 15 दिवसांमध्ये करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 हे 2 सब्जेक्ट कशा पद्धतीने अभ्यासायचे. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथ्स हा सब्जेक्ट खूप अवघड वाटतो. आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो. त्या स्ट्रॅटेजीला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही मॅथ्स सारख्या विषयामध्ये इझिली चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आता बघा मॅथ्सचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचंय, तर इम्पॉर्टंट क्वेश्चन टेक्स्ट म्हणजे जे क्वेश्चन टाईप बोर्ड एक्झाममध्ये 100% विचारले जातात किंवा रिपीटिव्हली तुम्हाला विचारले जातात त्या क्वेश्चन टाईपचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. त्यानंतर बघा आता शेवटचे 15 दिवस बाकी आहेत. आता शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट अभ्यासू शकत नाही. आता तुम्हाला शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा प्रॉब्लेम सेटमध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन दिलेले आहेत. त्या क्वेश्चनची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचे प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन देखील सॉल्व्ह करता येतात. आता सगळ्यात आधी तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन टाइप्स अभ्यासणार आहे. जे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये रिपीटिव्हली विचारले जात आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे असणार आहे. त्यानंतर बघा उरला विषय क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 चा. आता बघा क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला 4 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठीचा असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा तुमचा 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असतो. आता बघा हे क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेरचे विचारले जातात. आता ह्या क्वेश्चनचा अभ्यास कशा पद्धतीने करणार, तर ह्या क्वेश्चनचा अभ्यास करण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत क्वेश्चन नंबर 4 मध्ये आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्या क्वेश्चनचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा बोर्ड एक्झाममध्ये हे क्वेश्चन तुम्हाला सेम कन्सेप्टवरती विचारले जातात. त्यामुळे प्रिव्हियस इयरमध्ये जे आलेले क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचं जर तुम्ही प्रॅक्टिस केली, त्या क्वेश्चनचा जर तुम्ही अभ्यास केला, जर तुम्ही ती कन्सेप्ट समजून घेतली तर तुम्ही क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मध्ये इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 चा अभ्यास करताना तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अभ्यासायचे असणार आहेत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये आणि 5 मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन त्यांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची असणार आहे. आता बघा मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 ह्या दोन्ही सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला ह्या सिक्वेन्सने करायचा असणार आहे. आता बघा मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चा अभ्यास करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की तुम्हाला फॉर्म्युला शीट प्रिपेअर करायची असणार आहे. आता बघा फॉर्म्युला शीट मी तुम्हाला का सांगतोय, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथ्स हा सब्जेक्ट का अवघड वाटतो. मॅथ्स या सब्जेक्टमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्हिंगची टेक्निक विसरून जातात, त्यानंतर फॉर्म्युलाज विसरून जातात. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला शीट तयार करायची असणार आहे. दररोज तुम्ही 15 ते 20 मिनिटं फॉर्म्युला शीट अभ्यासायला घेतली किंवा फॉर्म्युला शीट रिव्हिजन करायला घेतली तर तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट खूप इझी सब्जेक्ट वाटणार आहे. आता बघा फॉर्म्युला शीटमध्ये तुम्हाला मॅथ्स 2 मध्ये जे थेरम्स तुम्हाला आहेत ते थेरम सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचे असणार आहेत. दररोज तुम्हाला 10 ते 15 मिनिटं तुम्हाला फॉर्म्युला शीट अभ्यासायची, त्यानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं थेरमसाठी द्यायचे असणार आहेत. आता बघा मॅथ्स 2 मध्ये तुम्हाला डायरेक्ट थेरमवरती 3 मार्क्सचा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये विचारला जातो. आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 हे 2 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा पुढे प्रायोरिटी 2 मधले आपले सब्जेक्ट ज्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि हिंदी. आता बघा हे लँग्वेजचे पेपर आहेत आणि ह्या पेपरमध्ये एक गंमत मी तुम्हाला सांगतो. आता बघा हे जे सब्जेक्ट आहेत ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 50% सिलेबस अभ्यासण्याची गरजच नसते. कारण बघा 50% पेपर तुमचा असा असतो की त्या पेपरमधले उत्तर तुम्हाला पेपरमध्ये दिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला 50% सिलेबस ह्या सब्जेक्टचा अभ्यासण्याची गरज नाही. आता जो उरलेला 50% सिलेबस आहे त्यामध्ये काय काय अभ्यासायचे ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी मराठी विषय. आता बघा मराठी विषयामध्ये तुम्हाला व्याकरण विभाग अभ्यासायचा असणार आहे. हा विभाग तुम्हाला 16 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यानंतर उपयोजित लेखन विभाग, ह्या विभागाचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. हा विभाग तुम्हाला 24 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि स्थूल वाचन. आता बघा स्थूल वाचनाचे प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. हा विभाग तुम्हाला 6 गुणांसाठी परीक्षेमध्ये असतो. आता बघा मराठी विषयाचा अभ्यास करताना हेच घटक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर पुढे इंग्लिश विषय. आता बघा इंग्लिश विषय अगदी सिंपल विषय असतो. यामध्ये फक्त तुम्हाला ॲप्रिसिएशन, त्यानंतर ग्रामरचे टॉपिक्स आणि त्यानंतर तुम्हाला रायटिंग स्किल्स या 3 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश विषयाचा 50% सिलेबस तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कंप्लीट करू शकता. ज्यामध्ये फक्त तुम्हाला ॲप्रिसिएशन अभ्यासायचे, त्यानंतर ग्रामर टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे आणि त्यानंतर रायटिंग स्किल ह्या सेक्शनचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढचा विषय आहे हिंदी. आता बघा हिंदी हा सगळ्यात इझी सब्जेक्ट आहे आणि ह्या सब्जेक्टमध्ये तुम्ही इझिली 80 पैकी 80 गुण हे देखील मिळवू शकतात. आता बघा हिंदी विषयाच्या पेपरमध्ये फक्त तुम्हाला व्याकरण विभाग आणि रचना विभाग या 2 विभागांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला लँग्वेजचे जे सब्जेक्ट आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी करायचा असणार आहे. आता बघा हे सब्जेक्ट असे आहेत की ह्या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही वर्षभर जरी केलेला नसेल तरी तुम्ही बोर्ड एक्झामच्या 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी या सब्जेक्टला अभ्यासून तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकतात. आता बघा मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या सब्जेक्टचा अभ्यास करण्यासाठी हा सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा असणार आहे. यानंतर बघा प्रायोरिटी 3 मध्ये जे सब्जेक्ट आहेत त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, ज्यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल विषय तुम्हाला असणार आहे. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इतिहास व राज्यशास्त्र हा विषय खूप आवड जातो. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये पाठांतर चांगलं असेल तरच तुम्हाला चांगले गुण मिळतात. आता बघा ह्या विषयाची भीती मी तुमच्या मनातनं काढून टाकतो.
आता बघा वर्षाच्या सुरुवातीला तुमची घटक चाचणी झाली असेल. घटक चाचणीमध्ये पहिले 2 धड्यांचा अभ्यास तुम्ही केला असेल. त्यामध्ये थोडेफार तरी क्वेश्चन तुम्ही स्वाध्यायातले अभ्यासले असतील. त्यानंतर सामायिक परीक्षा झाली. सामायिक परीक्षामध्ये देखील तुम्ही पहिल्या 5 धड्यांचा अभ्यास केला असेल. यामध्ये देखील तुम्ही थोडेफार प्रश्न हे पाठांतर केले असतील. त्यानंतर पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेमध्ये देखील तुम्ही काही प्रश्न पाठांतर केले असतील. म्हणजे आता उरला विषय फक्त जे प्रश्न तुमचे पाठांतराचे बाकी आहेत, तेच प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहे. आता बघा अजून सुद्धा तुमच्या हातामध्ये शेवटचे 40 ते 45 दिवस आहेत. दररोज तुम्ही इतिहास व राज्यशास्त्र विषयातील स्वाध्यायातील एक जरी प्रश्न तुम्ही पाठांतर केला, तरी तुमचे 40 ते 45 प्रश्न तुमचे पाठांतर होतात. एवढे प्रश्न तुम्हाला स्वाध्यायात सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला करायचं काय, ह्या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला आजपासून किंवा उद्यापासून दररोज एक प्रश्न स्वाध्यायातला पाठांतर करायचा असणे. अशा पद्धतीने तुम्ही इतिहास व राज्यशास्त्र विषयातील सगळ्या स्वाध्यायांचा अभ्यास तुम्ही पूर्ण करतात आणि प्रत्येक प्रश्न तुमचा पाठांतर होऊन जातो. त्यानंतर उरला विषय भूगोल विषय. आता बघा भूगोल हा सगळ्यात सोपा विषय आहे आणि ह्या विषयामध्ये तुम्हाला 40 पैकी 40 गुण देखील इझिली मिळवता येतात. आता ते कशा पद्धतीने, तर बघा भूगोल विषयाचा 70% पेपर असा असतो की जो पेपर तुमचा MCQ स्वरूपाचा असतो. म्हणजे अगदी एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये उत्तर लिहून तुम्हाला मार्क्स मिळतात. त्यानंतर उरलेला 30% पेपर तुमचा थेरॉटिकल असतो. आता बघा 70% मध्ये तुम्हाला अचूक गट ओळखा, त्यानंतर रिकाम्या जागा भरा, त्यानंतर जोड्या जुळवा असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर नकाशावर आधारित प्रश्न असतात, ज्यामध्ये नकाशामध्ये स्थान दर्शवा किंवा दिलेल्या नकाशावरतून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा आलेखावरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. आता बघा एवढ्या 6 घटकांचा अभ्यास करून तुम्ही 70% प्रश्नपत्रिका ही कव्हर करतात किंवा 70% सिलेबस तुमचा कंप्लीट होतो आणि हा पूर्ण सिलेबस अगदी सिंपल आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये तुमचा अभ्यासला जातो. यानंतर उरला विषय 30% सिलेबसचा. आता बघा ह्या 30% मध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहा, भौगोलिक कारणे लिहा किंवा फरक स्पष्ट करा असे प्रश्न प्रकार तुम्हाला विचारले जातात. आता बघा ह्या प्रश्न प्रकारांचा अभ्यास तुम्ही परीक्षेच्या 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी जरी गेला तरी तुमचे हे प्रश्न प्रकार पाठांतर होतात आणि यांची रिव्हिजन सुद्धा केली जाते. आता बघा भूगोल विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात आधी जे सोपे घटक आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. त्यानंतर पाठांतराचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला भूगोल आणि इतिहास व राज्यशास्त्र विषयांचा अभ्यास तुम्हाला पुढचे 15 दिवस करायचा असणार आहे. यानंतर बघा बोर्ड एक्झामसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला पुढचे 15 दिवस फॉलो करायचे असणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता रिव्हिजन. आता बघा सिलेबस तुम्ही अभ्यासलाय त्या सिलेबसची रिव्हिजन सुद्धा करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. त्यामुळे पुढचे 15 दिवस जो सिलेबस तुम्ही ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे त्याची रिव्हिजन सुद्धा तुम्हाला करायची असणार आहे. त्यानंतर पुढे आहे क्वेश्चन पेपर ओव्हरव्ह्यू. आता बघा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असतात हे देखील तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं अॅनालिसिस तुम्हाला करायचं असणार आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तुमची हँडरायटिंग आणि पेपर प्रेझेंटेशन. आता बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला कशासाठी असणार आहेत, ते असणार आहे तुमच्या हँडरायटिंगसाठी आणि पेपर प्रेझेंटेशनसाठी. आता बघा पुढचे 15 दिवस तुम्हाला हे 3 घटक देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचे असणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपरचा अॅनालिसिस किंवा ओव्हरव्ह्यू घ्यायचा असणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हँडरायटिंग आणि पेपर प्रेझेंटेशनकडे लक्ष द्यायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बोर्ड एक्झामची प्रिपरेशन पुढच्या 15 दिवसामध्ये इझिली करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या 15 दिवसांमध्ये काय अभ्यासायचं, कशा पद्धतीने अभ्यासायचं अगदी डिटेलमध्ये आपण अभ्यासलोय. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.